Hello, good morning, everyone. हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आवाज येत आहे सगळ्यांना? ओके. प्री ओपन मार्केट आता क्लोज होत आहे. लेट्स सी प्री ओपन मार्केट क्लोज कुठे होते. ओके, चेक करू की प्री ओपन मार्केट क्लोज कुठे होत आहे. 33 पॉइंट्स खाली प्री ओपन मार्केट क्लोज होत आहे. 25,427 ला प्री ओपन मार्केट क्लोज होत आहे. तर पुट आपण जो सिलेक्ट करणार आहे 25,600. कॉल आपण जो सिलेक्ट करणार आहे 25,200.
25,200चा कॉल आहे आणि 25,600चा पुट आहे. दोघांचा पण टाइम फ्रेम जो आहे तो 1 मिनिट आपण सिलेक्ट केलेला आहे ऑलरेडी. 25,200 कॉल 1 मिनिट टाइम फ्रेम, 25,600 पुट 1 मिनिट टाइम फ्रेम. स्टॉक्स आपण जे आज ट्रेड करण्यासाठी सिलेक्ट केलेले आहे, टायटन, कमिन्स इंडिया, कोडक महिंद्रा बँक आणि बीएसई लिमिटेड, हे 4 स्टॉक्स आपण सिलेक्ट केलेले आहे फॉर इंट्राडे. या 4 स्टॉक्स मध्ये आपण बघू कुठे इंट्राडे मध्ये ट्रेड करता आला तर. ऑप्शन्स मध्ये जे आहे 25,200चा कॉल आणि 25,600चा पुट, हे दोन आपण सिलेक्ट केलेलं. काल निफ्टी मध्ये दिवसभर जो साइडवेजच मूव्ह होता, काल काय मोठा मूव्ह होता. अँड येस, काल आपलं सेशन नाही झालं. आता आजपासून आपण स्टार्ट करूया ट्रेडिंग. ओके. ज्यांना ज्यांना पण पेमेंट केल्याच्या नंतर एआय इंडिकेटरचा ऍक्सेस मिळालेला नाही आहे, त्यांनी मला एकदा युजर नेम सेंड करून द्या. पेमेंट स्क्रीनशॉट आणि युजर नेम सेंड करून द्या. आज तुम्हाला ऍक्सेस मिळून जाईल. ओके. बाकी ऑलमोस्ट सगळ्यांना ऍक्सेस मिळालेला आहे. एकदा चेक करा. एआय इंडिकेटरला बंद करून चालू करा, रिफ्रेश करा. तुम्हाला दिसेल की ज्यांनी ज्यांनी पण पेमेंट केलेला आहे ऍक्सेस मिळालेला आहे. ज्यांना नाही मिळालेला आहे ते मला युजरने पाठवून द्या. 5 मिनिट बाकी आहे मार्केट चालू व्हायला. ऍक्सेस कसा बघायचा, ऍक्सेस कुठे बघायचा? ट्रेडिंग व्यू मध्ये इंडिकेटर चेक करायचा. ट्रेडिंग व्यू मध्ये इंडिकेटर्स वर क्लिक करायचं. इथे तुम्हाला जर ग्रीन दिसत असेल तर ऍक्सेस मिळालेला आहे. ट्रेडिंग व्यू मध्ये इंडिकेटर्स मध्ये इथे जर ग्रीन कलर दिसत असेल तुम्हाला, तर तुम्हाला ऍक्सेस मिळालेला आहे. दुसरी आणि इम्पॉर्टंट गोष्ट, कोर्स कंप्लीट करा. ट्रेडिंग व्ह्यूचा कोर्स मी सेंड केलेला आहे. युट्यूब वर कोर्स आहे ट्रेडिंग व्ह्यूचा, तो कंप्लीट करा. म्हणजे तुम्हाला कळेल की ऍक्सेस मिळाला की नाही, कसं चेक करायचं किंवा ट्रेड कसं करायचं युजिंग एआय इंडिकेटर. अर्ध्या घंट्याचा कोर्स आहे फक्त, जास्त मोठा कोर्स नाही आहे, फक्त अर्ध्या घंट्याचा कोर्स आहे. मोबाईलवर सुद्धा तुम्ही इथेच बघू शकता. मोबाईलवर सुद्धा तुम्हाला इंडिकेटर्स वर क्लिक करायचं आहे आणि फेवरेट्स मध्ये तुम्हाला इंडिकेटर ऍड करायचा आहे. इथे चेक करायचा आहे, ग्रीन कलर असेल तर इंडिकेटर ऍड झालेला आहे. नसेल समजत तर मेसेज करा, मी सांगून देईन.
मोबाईलवर कसं यूज करायचं इंडिकेटर याचा व्हिडिओ बनवून मी टाकून दिलास, तर तो तुम्ही बघून घ्या. ओके. येस येस, ग्रुपवरच टाकेल, डोंट वरी. ओके, स्टॉक्स जे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे, कमिन्स इंडिया, टायटन, कोटक बँक आणि बीएसई. ट्रेडिंग व्यू ऍप फ्री असेल का चार्जेस पे कराल? ट्रेडिंग व्यू ऍप फ्री आहे. हे आहे इंडिकेटरचे चार्जेस आहे. ओके. फोकस करा स्क्रीनवर, मार्केट ओपन झालेलं आहे. पहिले 5 मिनिटं आपण वेट करू, त्याच्यानंतर ट्रेड करू. तर स्क्रीनवर फोकस करा. ओके. फर्स्ट 5 मिनिट आपल्याला वेट करायचं आहे, त्याच्यानंतरच आपण ट्रेड करणार. सध्या कोणताही ट्रेड नाही आहे. स्टॉक मध्ये बघूया, टायटन खूप खाली गॅप डाऊन ओपन झालेला आहे. लेट सी इथे आपल्याला इंट्राडे काही ट्रेड मिळाला तर. कमिन्स इंडियामध्ये सध्या तरी काही ट्रेड नाही आहे. बीएससी सुद्धा अजून काही ट्रेड नाही आहे, गॅप डाऊन ओपन झालेला आहे. कोटक महिंद्रा बँक गॅप अप ओपन झालेला आहे, इथे पण काही ट्रेड नाही आहे अजून. निफ्टी ओपन झाल्याच्या नंतर काही मूव्ह नाही करत आहे.
तिथेच आहे सध्या 25,450च्या जवळपास अगदी फ्लॅट चालू आहे मार्केट. आज एक्सपायरी पण आहे सेन्सेक्सची. तर लास्ट एक्सपायरी सेन्सेक्सची जी आहे ती एकदम फ्लॅट झाली होती. ही एक्सपायरी पण एक्सपेक्टेड आहे की फ्लॅटच होईल, बट तरी सुद्धा आपण बघू शकतो सेन्सेक्स 83,400 चालू आहे. तर 83,800 आणि 83,000 हा जो आहे सेन्सेक्सचा पूर्ण लेवल असेल, की अपसाईडला 83,800 पर्यंत आणि डाऊन साईडला 83,000 पर्यंत, हे 400 पॉईंटच्या रेंजमध्ये जे आहे सेन्सेक्स राहू शकते. स्टॉक सांगा. स्टॉक आपल्याकडे हे बघा, बाय ट्रेड आलेला आहे कॉल मध्ये 25,200चा कॉल 289च्या वर बाय करायचा आहे. बाय ट्रेड आलेला आहे 289च्या वर जो आहे 25,200चा कॉल बाय ट्रेड ऍक्टिव्ह झालेला आहे. 270चा स्टॉप लॉस आहे, 306चा टार्गेट आहे. बाय ट्रेड ऍक्टिव्हेट झालेला आहे. 289च्या वर बाय ट्रेड ऍक्टिव्हेट झालेला आहे. 270च्या स्टॉप लॉसनी 306चं टार्गेट. 306चं टार्गेट 1 आहे, जे की आता 303 चालू आहे. ऑलमोस्ट टार्गेटच्या जवळ जात आहे मार्केट. आणि टार्गेट हिट झालेला आहे. टार्गेट 1 हिट झालेला आहे ऑप्शन मध्ये. 306 टार्गेट 1 हिट झालेला आहे. स्टॉप लॉस 288 ला लावा. टार्गेट 1 ला बुक करायचं असेल तर बुक करून घ्या. टार्गेट 1 हिट झालेला आहे 306.85. ऑप्शन मध्ये 25,200चा कॉल 289 ला बाय ट्रेड ऍक्टिव्हेट झाला होता. 306चं टार्गेट हिट झालेलं आहे. आता ज्यांना टार्गेट 2 साठी वेट करायचा आहे किंवा अजून थोडा अपसाईड साठी वेट करायचा आहे, त्यांचा स्टॉप लॉस जो आहे तो कॉस्ट प्राइसला आला पाहिजे आणि ते वेट करू शकतात. बाकी ज्यांना प्रॉफिट बुक करायचा आहे, प्रॉफिट बुक करून घ्या. 313 चालू आहे सध्या. ज्यांना प्रॉफिट बुक करायचं आहे प्रॉफिट बुक करा आणि बाकीचे 324 320 पर्यंत वाढ पाहू शकतात. ओके. 315 चालू आहे. 315 पर्यंतचा हाय लावलेला आहे. ज्यांना बुक करायचं आहे बुक करून घ्या. टार्गेट 1 हिट झालेला आहे. आय होप आता ट्रेड तर सगळ्यांना करायला चान्स मिळाला असेल. भरपूर चान्स होता. 288च्या खाली जेव्हा मार्केट होतं तेव्हाच ट्रेड ऍक्टिव्हेट झाला होता. तर हे तर म्हणू नका की ट्रेड मिस झाला. हा ट्रेड करायला भरपूर चान्स होता.
क्लिअर कट 289च्या वर गेल्यावर ट्रेड ऍक्टिव्हेट होणार होता, जो 288 असतानाच मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर हार्डली काही टाइम नंतर त्यांनी 289 ब्रेक केलं, ट्रेड ऍक्टिव्हेट झाला आणि त्याचं टार्गेट आलं. आता टार्गेट 2 साठी जे लोक वेट करत आहे त्यांचा स्टॉप लॉस 289 ला असेल, जिथे एंट्री केली त्यांनी, आणि 316 पर्यंतचा हाय लावलेला आहे. 324 जे आहे ते तुमचं टार्गेट 2 असणार आहे. तुम्ही स्टॉप लॉस इवन ट्रेल करून 300 ला लावू शकता. ठीक आहे, 299 ला स्टॉप लॉस लावू शकता आणि 324 साठी वेट करू शकता. म्हणजे तुम्हाला जे आहे प्रॉफिट मध्येच तुमचा स्टॉप लॉस असेल. 316 पर्यंत तसा हाय लावलेला आहे, तर तिथे पण तुमच्याकडे एक्झिट करायचा एक चांगला चान्स येऊन गेलेला आहे. ओके, तर नॉट ओनली 306, 316 पर्यंत मार्केट वर जाऊन आलेलं आहे. ओके, क्लिअर. यावेळेस एकदम क्लिअर कट टार्गेट हिट झालेला आहे. स्टॉक मध्ये आपण बघूया, स्टॉक मध्ये कुठे काही मिळत आहे का. टायटन मध्ये 3496च्या खाली सेल ट्रेड आहे, पण खूप मोठा स्टॉप लॉस आहे, तर करायचं गरज नाही आहे. कमिन्स मध्ये अजून काही ट्रेड नाही आहे, कोटक मध्ये पण नाही आहे, बीएससी मध्ये पण नाही. तर स्टॉक मध्ये अजून तरी ट्रेड नाही आहे. स्टॉक मध्ये अजून कोणताही ट्रेड नाही आहे. ऑप्शन मध्ये टार्गेट 2 ऑलमोस्ट हिट व्हायच्या जवळजवळ आलेला आहे. 318 चालू आहे.
सेकंड ट्रेड पर देणार आहे का? हे बघा, एआयचा यूज करून तुम्ही दिवसभर ट्रेड करू शकतात, त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही इश्यू नाही आहे. बट सेकंड ट्रेड देणार आहे का डिपेंड करते. जर 1 घंट्यामध्ये सेकंड ट्रेड आला तर सेकंड ट्रेड पण तुम्ही करू शकता. मी इथे दाखवून देईल काय ट्रेड आलेला आहे, स्टॉप लॉस टार्गेट. बट जसं मी सांगितलं, पहिल्या ट्रेडमध्ये प्रॉफिट झाल्याच्या नंतर ज्यांना प्रॉफिट झाला त्यांना दुसरा ट्रेड करायची काहीही गरज नाही आहे. टार्गेट 2 हिट झालेला आहे, चेक करा एकदा. टार्गेट 2 हिट झालेला आहे. ज्यांना ज्यांना पण एक्झिट करायचं आहे, टार्गेट 2 हिट झालेला आहे 325. पुट मध्ये चेक करू शकता. पुट मध्ये एक बाय ट्रेड ऍक्टिव्हेट होत आहे. 174 च्या वर गेला तर पुट मध्ये एक बाय ट्रेड ऍक्टिव्हेट होणार आहे. 155 चा स्टॉप लॉस, 190 चा टार्गेट. बट ज्यांना ज्यांना पहिल्या ट्रेड मध्ये प्रॉफिट झालेला आहे, प्रॉफिट झाल्याच्या नंतर हा ट्रेड करायची गरज नाही. रूल्सला फॉलो करा. जर ऑलरेडी प्रॉफिट झालेला आहे मग ट्रेड करायची गरजच नाही आहे. ओके. विनाकारण ट्रेड करू नका जर प्रॉफिट झालेला आहे तर.
ओके. पुट मध्ये ट्रेड तर ऍक्टिव्हेट झालेला आहे. स्टॉप लॉस 155 चा आहे, टार्गेट 190 चा आहे. पण तेच ट्रेड करा ज्यांनी पहिला ट्रेड मिस केला नाही. ज्यांनी ऑलरेडी पहिल्या ट्रेड मध्ये टार्गेट 1 टार्गेट 2 दोन्ही टार्गेट हिट झालेले आहेत, मोठा प्रॉफिट झालेला आहे, त्यांना पुट मध्ये वापस ट्रेड करायची गरज नाही आहे. ओके. स्टॉक्स मध्ये आपण बघूया, स्टॉक्स मध्ये ट्रेड कुठे आहे. टायटन मध्ये ट्रेड तर ऍक्टिव्ह झालेला आहे, बट यस टायटन मध्ये खूप मोठा स्टॉप लॉस आहे, तर आपण एंट्री करणार नाही. कमिन्स इंडियामध्ये ट्रेड ऍक्टिव्हेट झालेला आहे. 3435 च्या खाली सेल ट्रेड आहे. 3409 चा टार्गेट आहे. 3463 चा स्टॉप लॉस आहे. तर कमिन्स इंडिया सेल ट्रेड ऍक्टिव्हेट झालेला आहे. बीएसई मध्ये अजून काहीही ऍक्टिव्हेट झालेलं नाही आहे आणि कोटक मध्ये सुद्धा अजून काही ऍक्टिव्हेट झालेलं नाही आहे. बीएसई आणि कोटक इथे अजून काहीही ऍक्टिव्हेट झालेलं नाही आहे, बट कमिन्स इंडियामध्ये एक स्टॉक मध्ये सेल ट्रेड ऍक्टिव्हेट झालेला आहे. पुट मध्ये 175 च्या वर ट्रेड ऍक्टिव्हेट होईल, 175 174 च्या वर. तर सध्या तर पहिले ट्रेड ऍक्टिव्हेट झाला, आता 155 च्या स्टॉप लॉस सोबत 191 चा टार्गेट आहे. बट यस तेच लोक ट्रेड करा ज्यांनी केलेला नाही आहे. बाकी ज्यांनी ऑलरेडी पहिल्या ट्रेड मध्ये प्रॉफिट बुक केलेला आहे त्यांना एंट्री करायची गरज नाही. कमिन्स इंडियामध्ये सेल ट्रेड ऍक्टिव्हेट झालेला आहे आणि कमिन्स इंडियामध्ये 3463 च्या स्टॉप लॉसनी सेल करू शकता 3409 च्या टार्गेटसाठी. आणि बाकी बीएससी आणि कोटक मध्ये अजून ट्रेड झालेला नाही आहे. ऑप्शन मध्ये आपण आज कॉल मध्ये ट्रेड केला, तिथे टार्गेट 1 आणि टार्गेट 2 दोन्ही पण हिट झालेले आहे.
कुलदीप जी 35 पॉइंट बुक, व्हेरी गुड. स्टॉक बघा सर, स्टॉक तर आपण बघत आहे ऑलरेडी. जसं मी तुम्हाला इथे सांगितलं, स्टॉक मध्ये अजूनही ट्रेड ऍक्टिव्हेट झालेले नाही आहे. तुम्ही स्टॉक्स लावून ठेवू शकता बीएसई आणि कोटक बँक. कोटक बँक मध्ये एखादा सेल ट्रेड ऍक्टिव्हेट झाला, तिथे तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळू शकते ट्रेड करायची. बीएसई मध्ये एखादा बाय ट्रेड ऍक्टिव्हेट झाला, तिथे अपॉर्च्युनिटी मिळू शकते. टायटन मध्ये तुम्ही विचार करू शकता की 1 मिनिट टाइम फ्रेमवर 1 मिनिट टाइम फ्रेमवर पण खूप मोठा स्टॉप लॉस आहे, तर टायटनला सोडून द्या. टायटन मध्ये 1 मिनिट टाइम फ्रेमवर सुद्धा खूप मोठा स्टॉप लॉस आहे, तर आता सध्या तरी काही नाही आहे टायटन मध्ये. कमिन्स मध्ये ट्रेड ऍक्टिव्ह होईल 3435 खाली गेल्यावर. ज्यांनी केलेला आहे ऑलरेडी 3430 पर्यंत खाली आला होता, ते लोक 3463 स्टॉप लॉसनी होल्ड करा. सेल ट्रेड आहे. ज्यांनी ट्रेड केलेला नाही आहे ते 3435 खाली गेल्यावर सेल करा. बीएससी 1 मिनिट टाइम फ्रेमवर बघू शकतो आपण, तर अजून ट्रेड ऍक्टिव्हेट झालेला नाही. बीएससी मध्ये 1 मिनिटचा टाइम फ्रेम युज करू शकता, कारण बीएससी व्होलाटाईल स्टॉक आहे. तिथे 1 मिनिटच्या टाइम फ्रेमवरच एक मोठ्या स्टॉक 10-15 पॉईंटचा स्टॉप लॉस सोबत तुम्हाला 15-20 पॉईंट पर्यंतचा ट्रेड मिळू शकतो. तर बीएससी ला 1 मिनिट टाइम फ्रेम और 5 मिनिट टाइम फ्रेम दोन्ही पण युज करू शकता, तुमची मर्जी आहे. कोटक बँकला 5 मिनिट टाइम फ्रेमच ठेवा, आणि बाकीचे जे दोन स्टॉक आहेत त्यांना पण 5 मिनिट टाइम फ्रेमच ठेवा. ओके. ऑप्शन मध्ये दोन्हीकडे पण सेल ट्रेड आलेला आहे. 175 ला बाय ट्रेड आला होता पुट मध्ये, पण 165 लाच तो एक्झिट आलेला आहे. आता ऑप्शन मध्ये कुठेही बाय ट्रेड नाही आहे. तर आता ऑप्शन मध्ये सध्या कोणताही ट्रेड बाय नाही आहे. मार्केट साइडवेज बिहेव करत आहे. निफ्टी खाली आला होता 25,400, तिथून आपल्याला एक बाय साइडला मुवमेंट मिळाली. त्याच्यामध्ये एक चांगला आपल्याला टार्गेट पण मिळालं. टार्गेट 1 टार्गेट 2 दोन्ही हिट झाले. आता आपल्याकडे कोणतीही मुवमेंट नाही आहे. हा, इथे कॉल मध्ये वापस एक बाय ट्रेड आलेला आहे 310 ला. छोट्या छोट्या स्टॉप लॉस सोबत छोट्या छोट्या टार्गेटचे ट्रेड येत आहे, कारण मार्केट साइडवेज आहे. ओके. आजचं सेशन जे आहे आता आपण क्लोज करू. स्टॉक्स वर तुम्ही फोकस करू शकता. कमिन्स वर एकच ट्रेड आहे कमिन्स मध्ये जो ऍक्टिव्हेट झालेला आहे, आणि 3435 खाली सेल ट्रेड आहे. बाकी स्टॉक मध्ये कुठेही ट्रेड नाही आहे. आणि ऑप्शन मध्ये आज आपण ऑलरेडी ट्रेड केलेला आहे, तर आता ऑप्शन मध्ये नवीन ट्रेड बघायची गरज नाही. ज्यांच्याकडे एआय आहे ते लोक स्टॉक्सला फॉलो करू शकतात. इवन आपण, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, लवकरच 2-3 दिवसामध्ये फॉरेक्स ट्रेडिंग चालू करणार आहे. तर तिथे आपण XAU USD मध्ये आपण ट्रेड चालू करणार आहे गोल्ड मध्ये, आणि त्याचे पण ट्रेड सकाळी 9 वाजताच तुम्हाला येतील. XAU USD गोल्ड 1 मिनिट टाइम फ्रेमवर. ऑप्शन सेलिंग पण चालू करणार आहे. येस, या फ्रायडे पर्यंत ऑप्शन सेलिंग पण चालू करणार आहे. सगळ्या गोष्टी मी जेव्हा सेशन घेईल तेव्हा तुम्हाला सांगेल. जेव्हा मी सेशन घेईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल. सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करू. XAU USD तुम्ही बघू शकता ट्रेड कशा प्रकारे ऍक्टिव्हेट होता. आता सध्या सेल ट्रेड ऍक्टिव्हेट झालेला आहे. ओके, ठीक आहे. आता मार्केट तर पूर्णपणे साइडवेज आहे. लेट सी, जे होईल ते आपण आता उद्या बघू. उद्या आपल्याला काय करायचं आहे ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. डोंट वरी. या सॅटर्डे संडेला किंवा या फ्रायडेला आपण एक सेशन घेऊ. त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगेल अबाउट XAU USD, मार्जिन किती लागते, ट्रेड कसं करायचं.
अकाउंट कुठे ओपन करायचं, त्याचे बेनिफिट्स काय आहे. आपण जे अकाउंट घेऊन येत आहे दॅट विल बी झिरो ब्रोकरेज अकाउंट. तर आपण पहिले डेल्टा एक्सचेंज इंडियामध्ये ट्रेड करत होतो, तिथे ब्रोकरेज लागत होतं. आता आम्ही जे अकाउंट घेऊन येत आहे दॅट विल बी झिरो ब्रोकरेज. तर असं अकाउंट घेऊन येत आहे जिथे झिरो ब्रोकरेज असेल तर तुम्हाला ट्रेड करायला पण सोपं राहील. तुम्ही त्याच्यामध्ये प्रॉपरली ट्रेड करू शकता. आफ्टरनून क्लास आपले नाही आहे. आफ्टरनून क्लास नाही होणार. जे आहे ते मॉर्निंग क्लासमध्येच होईल. आणि आता जे XAU USD किंवा कमोडिटी झालं, क्रिप्टो करन्सी झालं, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऑप्शन असेल ट्रेड करायचं. ओके. रूल्स आणि सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करू. जेव्हा आपण क्लास घेऊ तेव्हा आपण सगळ्या गोष्टी डिस्कस करू. रूल्स बद्दल, टॅक्स बद्दल, PNL वर किती टॅक्स लागणार आहे, काय आहे, कसं आहे, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे. 2 चार्ट कसे लावायचे. 2 चार्ट लावायसाठी तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल, ज्याची काहीही गरज नाही आहे. तुम्ही 2 टॅब मध्ये अलग अलग लावू शकता. जरुरी नाहीये. इथे मी तुम्हाला शिकवत आहे म्हणून 2 चार्ट लावलेले आहेत. BSE मध्ये बाय ट्रेड येत आहे. तुम्ही चेक करू शकता. BSE 1 मिनिट टाइम फ्रेम वर आला असेल ऑलरेडी. BSE मध्ये बाय ट्रेड येत आहे. 2560 च्या वर BSE मध्ये बाय ट्रेड येणार आहे. 2542 चा स्टॉप लॉस सोबत 2576 चा टार्गेट. BSE मध्ये एक बाय ट्रेड ऍक्टिव्हेट होत आहे. ओके. ठीक आहे. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग. आणि एकदा प्रॉफिट झाला त्याच्यानंतर वापस ट्रेड करून त्याला घालवू नका. मला स्टुडंटचे फोन येतात की सर तुमच्या सेशनमध्ये प्रॉफिट होते पण तो नंतर चालला जात आहे. तर ते नका करू. एकदा प्रॉफिट झाला तर त्या प्रॉफिटला प्रिझर्व करायला शिका. डेली बेसिसला 1 ट्रेड 2 ट्रेड दॅट इज इनफ. जास्त ट्रेड करणार तर प्रॉफिट करणार, लॉस करणार, ऍट द एंड ऑफ द डे काहीच नाही होणार. आज ही साइडवेज मार्केट वाटत आहे, येस. पण मॉर्निंग मध्ये मुवमेंट मध्ये एक ट्रेड मिळाला ना, दॅट्स इट. एक ट्रेड मिळाला, काम झालं. आता दिवसभर कशाला साइडवेज मार्केटमध्ये पैसे घालवत आहे. ट्रेड करा, प्रॉफिट करा, मार्केटच्या बाहेर होऊन जा. ओके. सो थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग. आणि एक अजून अपडेट आहे, क्लास आपला झाला नाही काल. आता मी पुणेला शिफ्ट झालेलो आहे. तर पुणेचे जितके पण स्टुडंट्स आहेत त्यांना समजा काही क्वेरी असेल, काही असेल, ऑफिस व्हिजिट करायचं असेल, ते मला भेटू शकतात. आता मी पुणेला ऑलरेडी शिफ्ट झालेलो आहे. सो हेच एक अपडेट होता. याच्यामुळे आपला कालचा क्लास झालेला नाहीये. बट येस, ऑफलाईन क्लास आपण प्लॅन करणार आहे. मोस्ट प्रोबॅबली ऑगस्ट महिन्यामध्ये आपला एक ऑफलाईन क्लास सुद्धा होईल. ओके. तर ऑगस्ट महिन्यामध्ये ऑफलाईन क्लास आपण प्लॅन करू आणि तिथे तुम्हाला त्याचे डिटेल्स आणि सगळ्या गोष्टी मी देऊन देईल. तर ज्यांना ज्यांना जे जे पण इंटरेस्टेड आहे ऑफलाईन क्लाससाठी, ऑगस्ट मंथ मध्ये एखाद्या सुट्टीच्या वेळेस आपण त्याला प्लॅन करू, म्हणजे जास्तीत जास्त जण अटेंड करू शकतील. आणि तुमच्या सगळ्यांना जे पण काही आहे ऑफलाईन 1 ते 2 दिवसाचा सेशन घेऊ आपण. तर तिथे तुम्हाला सगळ्यांना सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली समोरासमोर शिकायला मिळेल. ओके. थँक्यू एव्हरीवन. बाय बाय.